Hello students, today we are going to start third chapter in environmental studies part first. Third chapter name is the earth and its living world. We will learn spheres of the earth. Students, there are four spheres of the earth in third chapter. Lithosphere. Lithosphere means शिलावरण. Hydrosphere. Hydrosphere means जलावरण. Atmosphere. Atmosphere means वातावरण. And biosphere. Biosphere means जीवावरण. Lithosphere, hydrosphere, atmosphere, biosphere. The spheres of the earth. Students, where do you lay the foundation of buildings? The foundation of buildings is laid on land. On the surface of the earth, we find land in some places and water in others. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला काही ठिकाणी जमीन दिसते तर काही ठिकाणी पाणी. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड इन एअर. पृथ्वीवर सजीव, पाण्यामध्ये, जमिनीवर आणि हवेत अशा तीनही ठिकाणी आढळून येतात. द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ. पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक घडामोडींसाठी सूर्य कारणीभूत असतो. वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट इन्व्हलप्स ऑफ द अर्थ, नेमली हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर थ्री स्पियर्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सजीवांचं एक आवरण आहे ज्याला बायोस्फिअर असं म्हणतात, आणि शिलावरण, जलावरण आणि वातावरण अशा तीनही ठिकाणी हे सजीवांचं आवरण दिसून येतं. अशा तीनही ठिकाणी सजीवांचं अस्तित्व आहे, त्यालाच जीवावरण असं म्हणतात. देन वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू पॉइंट. दॅट नेम इज द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. The earth crust is hard. It is mainly made of rock. पृथ्वीचं जे कवच आहे ते कठीण आहे आणि ते प्रामुख्याने दगडांचं बनलेलं आहे. When we travel in hilly regions, we see layers of soil and rock. जेव्हा डोंगराळ भागामधून आपण प्रवास करतो तेव्हा माती आणि दगड यांची वेगवेगळे थर आपल्याला पाहायला मिळतात. Along road cuts, we see grassy expanses of land in some places and only sand in others. काही ठिकाणी आपल्याला गवताळ प्रदेश दिसतो तर काही ठिकाणी फक्त मोठी मोठी वाळवंट दिसतात. The land is covered with crops in some places and with forest in others. काही ठिकाणी जमीन ही पिकांनी झाकलेली असते तर काही ठिकाणी मोठमोठी जंगल असतात. Sometimes we get to see the deeper layers of soil in which tree roots spread. काही ठिकाणी आपल्याला वनस्पती, वेगवेगळ्या वनस्पती, मातीचे थर दिसून येतात. At others we see rocks split apart by the tree roots. There are gentle mountain slopes as well as sheer cliffs of rock. All these land features are a part of the earth's lithosphere. हे सर्व शिलावरणाचा भाग आहेत. Much of the earth's surface is occupied by water. या ठिकाणी म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बराचसा भाग
हा पाण्यानं व्यापलेला आहे. द लिथोस्पियर एक्सटेंड्स अंडर दिस वॉटर टू. शिलावरणाचा भाग पाण्याखाली सुद्धा असतो. अबाउट अ थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. म्हणजे अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनंट. जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागाला खंड असं म्हणतात. द लँड ऑन अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनंट्स. पूर्ण शिलावरणाचा भाग जो आहे किंवा जमिनीचा भाग जो आहे तो 7 खंडांमध्ये विभागलेला आहे. दे आर आशिया, 7 कॉन्टिनंट्स, are Asia, second is Europe, third is Africa, fourth is नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका, देन साऊथ अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. These are 7 continents on the earth, and Asia is the largest continent and Australia the smallest. It means Asia is the largest continent on the earth and Australia is the smallest continent on the earth. म्हणजे पृथ्वीतलावर सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे आणि सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया हा आहे. The land is not even in all places. The unevenness gives different shapes to the land in different places. जमीन ही सर्वत्र सारखी नाही. तिच्या उंच सकल्पनामुळे वेगवेगळी भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. They are called landforms. In the picture above, you can see some landforms like the plain, hills, mountains, etc. Students, then we are going to see different landforms on the earth. You can see in this picture different landforms on the earth. Mountains, valley, hill, hillock, plains, river, then seashore. So all these are different landforms on the earth. Students, this is how we complete first point, and we will learn second point in next period.